आता यावेळेला सुद्धा जनतेनं मला फार मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं आणि पुन्हा एकदा 6व्यांदा मी या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलो. त्यानंतर महायुतीची फार मोठं बहुमत मिळालं. जवळजवळ 237 जागा या महायुतीच्या आल्या आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा माझ्यावर वैद्यकीय शिक्षण विभागाचा कार्यभार सोपवलेला आहे आणि हाच कार्यभार द्यावा अशी मीही त्यांना विनंती केलेली होती. कारण 13 महिनेच हा कार्यभार माझ्याकडं गेल्या वर्षी राहिला होता आणि अनेक आपण प्रकल्प सुरू केले होते आणि ते प्रकल्प सुरू करण्यासाठी आणि नवीन या वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये आणि याचे आमचे जे मोठे हॉस्पिटल्स आहेत ते सुपर स्पेशालिटी कसे होतील हे माझं स्वप्न अपूर्ण राहिलेलं होतं. मला वाटतं येत्या कार्यकाळामध्ये जेवढा मला कालावधी मिळेल त्या काळामध्ये अतिशय चांगलं, शाश्वत आणि लोकांच्या कायमपणानं स्मरणात राहील असं काम करण्याचा माझी मनीषा आहे. असं आता आमचं जे हॉस्पिटल सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे मुंबईचं आणि अजूनही आपण तिथं किडनी ट्रान्सप्लांट करत नाही, लिव्हर ट्रान्सप्लांट करत नाही, हार्ट ट्रान्सप्लांट करत नाही आणि मोठे जे खाजगी हॉस्पिटल्स आहेत त्या प्रकारच्या त्यांना सुविधा देणं, सर्व प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर शासन देईल आणि मग जे हॉस्पिटल असेल, नागपूरचे दोन्ही आपले हॉस्पिटल असतील, IGM, त्यानंतर 2 मेडिकल कॉलेजेस आपले तिथं आहेत, त्यानंतर संभाजीनगरचं घाटे हॉस्पिटल आहे किंवा कोल्हापूरचं CPR आहे, आता आम्ही शेंडा पार्कमध्ये ते नेतो आहे, त्यानंतर लातूरचं आहे, आंबेजोगाईचं आहे. असे अनेक जे चांगले मोठे हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणीसुद्धा चांगली सुविधा करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. यावर्षी केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे आणि वैद्यकीय शिक्षण विभागानं फार मोठे कष्ट आम्ही घेतले होते की 12 आम्हाला नवीन शासकीय महाविद्यालय करायची होती. त्यामध्ये मी केंद्र सरकारचा आभारी आहे. थोड्या आमच्या त्रुटी असूनसुद्धा त्यांनी आपल्याला 10 नवीन महाविद्यालयांना जवळजवळ 900 MBBSच्या जादा सीट्स दिलेल्या आहेत. आता याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं, कॉलेजची इमारत, हॉस्पिटलची इमारत, याला फार मोठा निधी लागणार आहे. केंद्र सरकारकडून तो निधी मिळवणं आणि आपल्या राज्य शासनाच्या निधीमधून नवीन झालेल्या 900 जागांच्यासाठी नवीन 10 महाविद्यालयामध्ये अति चांगली सोय करणं, त्यांना सगळ्या सुविधा देणं आणि जे MBBS PGचे विद्यार्थी शिकायला येतात त्यांना सगळ्या सुविधा देण्याचं काम आम्हाला करावं लागणार आहे. म्हणून येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपण काही BHMS शासकीय महाविद्यालय सुरू केले, म्हणजे आयुर्वेदचे, होमिओपॅथीचे, त्याचीसुद्धा आपल्याला परिपूर्णता करण्याचं आव्हान आहे. देशातलं पहिलं योगा आणि निसर्गोपचार कॉलेज आपण या राज्यात काढलेलं आहे. त्यानंतर युनानी पहिलं या राज्यातलं शासकीय महाविद्यालय काढलेलं आहे. त्याची पूर्तता आपल्याला करण्याची आहे. ही सगळी आव्हानं निश्चितपणानं माझ्या या कार्यकालात पूर्ण करू आणि असे एक काम करून मी दाखवीन की या वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये चिरंतन महायुती सरकारचं आणि आमचं नाव राहील असं काम करण्याची माझी मनीषा आहे. सगळ्या जिल्ह्यामध्ये शासकीय महाविद्यालय मंजूर झालेली आहेत. जिथं आपण सुविधा देतो तिथं आता 10 झालेले आहेत. आता राहिलेल्या ठिकाणी यावर्षी पूर्ण आपण करणार आहोत. सर, निवासी डॉक्टर असतील त्यांच्या अनेक वेळा आंदोलन पाहायला मिळतात. अनेक मागण्या ज्या आहेत त्यांच्या प्रलंबित आहेत. मी आता चार्ज घेतला आहे, कशा पद्धतीने त्या मागण्या पूर्ण करणार आहोत? नाही, या मार्चच्या अनेक वेळा आमच्या चर्चा झालेल्या आहेत. त्यांच्या त्या वेळा आम्ही मागण्या मान्य केलेल्या आहेत. आता काय राहिलेले असतील ते पुन्हा एकदा त्यांच्यावर चर्चा करून आपण निश्चितपणानं त्यातून मार्ग काढू. नर्सिंग कॉलेजेस जे आहेत ते खास करून आपल्याला
आता एकूण आपल्या राज्यामध्ये राज्य स्थापन झाल्यापासून 6 BSc नर्सिंग कॉलेज होते. आता नव्यानं माझ्या कार्यकाळामध्ये 7 नवीन BSc नर्सिंग कॉलेज काढले. पूर्वी 300 BSc नर्सिंग विद्यार्थी क्षमता होती. आता ती 700 नवीन मी केल्यानंतर 1000 झालेली आहे. आता सुद्धा या नर्सिंग कॉलेजची इमारत काढणं, बांधणं, त्यांना सुविधा देणं आणि विशेषतः या BSc नर्सिंगमध्ये तयार होणाऱ्या ज्या नर्सेस आहेत त्या हॉस्पिटलमध्ये फार मोठा उपयोग त्याचा होईल. त्या दृष्टीनं त्याची सगळी व्यवस्था आम्ही करू. बीड प्रकरणामध्ये राजीनामा घ्या अशी वारंवार आता मागणी होती. इकडे अंजली दमानी या मागणी करतायत, तर दुसरीकडे अप्रत्यक्षरित्या सूरज धस जे भाजपचे आमदार आहेत ते सुद्धा मागणी करताना दिसतात. नाही, याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या प्रकरणाला उत्तर देताना त्यांनी संपूर्णपणानं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता प्राप्त परिस्थितीमध्ये अजितदादांनी स्वतः त्याचे वक्तव्य केलेलं आहे. याबद्दल मी वक्तव्य करणं योग्य नाही. नाही, आमचं आता ज्यावेळा आम्ही वचननामा दिला त्यामध्ये रिक्त जागा ज्या शासकीय आहे त्या काय 6 काय 7 लाख आहेत त्या भरण्याचं आपल्या महायुती सरकारचं धोरण आहे. तिथं भरावीच लागतील, तिथं पदं भरावी लागतील, केंद्र सरकारची मदत आम्हाला घ्यावी लागेल आणि सगळ्या सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर त्याला द्यावं लागेल. संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे महायुतीला चांगले यश मिळाले, निवडणूक आयोगावरती टीका करताना त्यांनी थेट निवडणूक आयोगाला शिवीगाळ केलेली आहे. कसं बघता, असं शोभनीय आहे का अशा वक्तव्य करणं? नाही, जे संविधान आज खासदार सुप्रियाताई सुळे यांचं मी आत्ताच ऐकलं, त्यांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. त्या म्हणाल्या की EVMवर ठोस पुरावा असल्याशिवाय कुणी बोलू नये. मला वाटते सुप्रियाताईंचं उत्तर हे राऊतांना चपलकपणाने बसायला काय हरकत नाही. संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल नक्षलवादाची त्यांना फार चिंता आहे आणि असं म्हटलंय. सोबतच बीडमध्ये कोण तुमचे जावई की मुलं आहेत असं देखील सवाल. नाही, आता हे बघा, संजय राऊत सकाळी काय बोलतात आणि त्याच्यावर आम्ही काय उत्तर द्यायची हा एक संशोधनाचा विषय राहिलेला आहे राज्यामध्ये. सकाळी रोज तुम्ही सकाळी जाऊन एकदा अंजलीला त्यांनी सेट केला की दिवसभर तेच चालतंय. आता मला वाटतं त्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्याचे परिणाम 2-3 दिवसात दिसतील तुम्हाला. काय काय CID नेमलेले आहेत त्याची काय, तर त्यांना आपण थोडासा संधी दिली पाहिजे. सर, छोट्या मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार घडत आहेत. कल्याणमध्ये देखील आता एक घटना घडलेली आहे. मंत्री म्हणून या सर्व घटना नाही, अतिशय वाईट घटना घडलेली आहे. मी आता ते पाहिलं आणि मला वाटतं लगेच राज्याचे मुख्यमंत्र्यांनी तिथल्या पोलीस कमिशनरला फोन केला आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी. आता ह्या सगळ्या हे जे लोक आहेत यांना अशा शिक्षा दिल्या पाहिजेत की दुसऱ्या माणसाला मला वाटतं ही धाडसच होता कामा नये. असं आता काहीतरी कायदा करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. कारण लहान मुलींच्या अत्याचार प्रमाण वाढलेलं आहे. कराय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष एकत्र येण्यासंदर्भामध्ये सातत्याने चर्चा होतात. त्यांची काही मला माहिती नाही. ते झालं तर फार मोठा मला आनंद होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.